ही त्यांची एक फर्म आहे, तर दुसरी फर्म पाहिली तर धानेश्वरी साडी सेंटर उमराडी अशा प्रकारचे या टीमचे स्पॉन्सर आहेत। आपण दुसऱ्या या आजच्या दिवसातल्या महत्त्वाच्या सामन्याकडे बळतोय। फिर एक बार सभी मेहमानों का और सभी दर्शकों का और खिलाड़ियों का तहे दिल से स्वागत करता हूं। आज का ये चौथा दिन है और चौथे दिन में देखेंगे तो ये दूसरा मैच है और दूसरे मैच में दोनों टीमें यहाँ पर तैयार है, हम भी तैयार है, डीजे ऑपरेटर भी धीरे धीरे तैयार होते हुए और हमारे साथ साथ देखेंगे तो यहाँ पर कॉम्बॉक्स में अपने हाथों से यहाँ पर लिखने के लिए ये स्कोरिंग करने के लिए तैयार है रफीक जी जादगार और यूट्यूब पर ये पूरा यहाँ पर मैच हम देख सकते हैं। तो पीटीसी की टीम भी हमारे साथ मौजूद है और आज के दिन का ये दूसरा मुकाबला है। दूसरे मुकाबले की पहली गेंद किसके हाथों द्वारा की जाएगी, किसे इस पहले गेंद का सामना करना पड़ेगा, तो ये दोनों चीजों के हमें बाद में यहाँ पर उत्तर मिलेंगे। सवाल तो जरूर उठा है, हर बार कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, लहरों से डरकर कभी नौका पार नहीं होती है। तो आपको क्या करना है, कोशिश करना है, मेहनत करनी है, मेहनत करेंगे तो जरूर आपको सफलता कदम चूमेगी। मित्रांनो या ठिकाणी या मंचावरती आपण पाहतोय अंकलगीचे सरपंच आदरणीय सन्माननीय परमेश्वर बिरादार आणि त्याचबरोबर माजी सरपंच विश्वनाथ बगली हेही या ठिकाणी दाखल झाले। त्यांचा मी जयंत चषक उमराणी 2022 मध्ये अत्यंत मनापासून स्वागत करतोय। वेलकम सर, आम्ही आपलं अत्यंत मनापासून स्वागत करतोय आजच्या या चौथ्या दिवसातल्या दुसऱ्या सामन्यामध्ये। अंकलगी क्रिकेट क्लब अंकलगी विरुद्ध कोहळी क्रिकेट क्लब कोहळी असा सामना पाहतोय। नाणेफेकीचा कौल कोहळीच्या खात्यात गेलाय, क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे, कोहळीकडून पहिला चेंडू टाकला जातोय। या चेंडूवरती मात्र प्रहार आहे, जबरदस्त दर्जेदार अशा प्रकारचा फटका पाहायला मिळतो। चेंडू वन बाउन्सी बापार या ठिकाणी चौकार येतोय। चौकार आहे की षटकार आहे याची आपण चाचपणी करणार आहोत। तिथे प्रेक्षक चौकार की षटकार, चौकार मग पहा झाडाला चेंडू लागलेला आहे, पंचांकडून षटकाराचा इशारा येतोय। एक चांगला फटका या जयंत चषक उमराणी 2022 मधला आपण उमराणीचे सरपंच म्हणजेच विजय कुमार सरपंच षटकार। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती अतिशय सुरेख फटक्यानंतर मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय। चांगलं क्षेत्ररक्षण निश्चितपणे होत आहे, एक चांगल्या प्रकारचा प्रयत्न आहे आणि या चांगल्या प्रयत्नात मात्र या 2 धावा पूर्ण होत आहेत। या 2 धावांशी संघ पोहोचतो एकूण 8 या धावसंख्येवरती। पहिलं षटक चालू आहे, सिद्धनाथ मधुर चांगल्या प्रकारची फलंदाजी करतोय, स्वतःला सिद्ध करतोय हा अंकलगी संघाचा हा सलामीचा फलंदाज। अतिशय देखणा फटका त्याने मारला होता, त्याच्या बॅट मधून बरोबर षटकार गेला होता। त्यानंतर मात्र पुढचा चेंडू टाकण्याची जबाबदारी असणार होती गोलंदाज सोहेल असणार आहे। सोहेलचा महत्वपूर्ण हा चेंडू खेळण्याकरिता सज्ज होतो तो सिद्धनाथ मात्र या ठिकाणी फलंदाज बाद होतोय। पहिला धक्का पहिल्या षटकात आणि हा बाद झालाय। एक तेरी एक मेरी अशा प्रकारे कहाणी या ठिकाणी मैदानावर सुरू असताना आपण पाहतो। एक जबरदस्त चांगल्या प्रकारचा आपण रणसंग्राम पाहतोय। अंकलगी क्रिकेट क्लब अंकलगी विरुद्ध कोहळी क्रिकेट क्लब कोहळी यांच्या दरम्यानचा कोहळी संघाचा हा सलामीचा गोलंदाज मात्र या ठिकाणी पहिला धक्का देतोय, पहिला ब्रेक थ्रू देतोय। पहिला ब्रेक थ्रू दिल्यानंतर त्याचा आत्मविश्वास उंचावतोय। नवा फलंदाज मैदानात जाताना पाहतोय तो सागर पाहूया या ठिकाणी कशा प्रकारची फलंदाजी करतो। सागर करता महत्वपूर्ण चेंडू आहे,
आता मात्र हा चेंडू निश्चितपणे खराब चेंडू आहे, बाहेर जातोय पंचांकडून. या चेंडूवरती मात्र दंडक दिला जातो तो स्वेर धाब्याचा. या स्वेर धाब्याने धावसंख्येत मात्र भर पडणारे धावसंख्या होती ती एकूण 9. मंचावरती जर पाहिलं तर अंकलगीचे सरपंच आदरणीय सन्माननीय बिरादार साहेब आणि त्याचबरोबर त्यांचे माजी सरपंच सन्माननीय बगली साहेब हे देखील या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत. पुढचा चेंडू पुढे सरसावतोय, बॅटच्या पट्ट्यात येत नाही. या चेंडू मात्र निश्चितपणे हा स्थिरावतोय, स्थिरावल्यानंतर मात्र कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. अतिशय चांगल्या पद्धतीने आपण या आजच्या दिवसातला महत्वाचा सामना पाहतोय. विजयी भूमी म्हणून ज्या भूमीला आपण ओळखतो, सरनौबत प्रतापराव गुजर यांनी याच ठिकाणी बैलुल खानला पराभूत केलं होतं. या मैदानातला सुरू असलेला हा महत्वाचा सामना आपण बघतोय. पुन्हा एकदा अतिशय दर्जेदार आणि छान प्रकारचा फटका, कारण कौशल्यबद्ध अशा प्रकारची फलंदाजी या फलंदाजाकडून करताना आपण पाहतोय. कारण त्याने हा चेंडू पाहिला होता, बरोबर यष्ट्यांवरती होता हे त्याने जाणलं आणि ते जाणल्यानंतर मात्र या चेंडूवरती हलक्या हाताने तो चेंडू खेळण्याचा प्रयत्न करतोय. तो हलक्या हाताने खेळल्यानंतर निर्धाव चेंडू गेलाय. गोलंदाजी मार्कवरती असणारा गोलंदाज सोहेल मात्र आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतो. पहिल्या चेंडूवरती त्याला जरूर चपराक लावल्यासारखा षटकार गेला होता. त्यानंतर त्याने कमबॅक करत करत हा चेंडू देखील या ठिकाणी चांगला टाकताना थोडासा तो बाहेर जातोय. बाहेर गेल्यानंतर पंच त्याला दंडक देत आहेत, तो म्हणजे स्वेरचा स्वेर धाब्याने धावसंख्येत भर पडते. एकूण धावसंख्या होते ती 10. अतिशय महत्वपूर्ण अशा प्रकारचं हे जे षटक आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती या सिद्धनाथने षटकार ठोठावला तर त्याला त्याने तंबूत परतवलं होतं. तोच सोहेल पुन्हा एकदा गोलंदाजीवरती मार्क करून अतिशय चांगल्या प्रकारचे तो या ठिकाणी षटक टाकत असताना पाहायचं. षटक बहुधा या ठिकाणी संपतंय, षटक संपतंय. क्रमांक 1 आणि धावसंख्या होते एकूण 10 एका गड्याच्या मोबदल्यात. या ठिकाणी मी थांबतोय, डीजेला बोलावतोय. माझी सुट्टी डीजेची ड्युटी. ये चौथा दिन है और चौथे दिन का दूसरा मुकाबला, दूसरे मुकाबले की पहली इनिंग और पहली इनिंग की ये दूसरी गेंदबाजी करते हुए दूसरा यहाँ पर ओवर। गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाज तौफीक है, तौफीक देखते तोहफा देते हैं क्या नहीं, तोहफा देंगे तो जरूर यहाँ पर इस कोहली टीम के लिए ये अच्छी बात हो सकती है। लेकिन इस बार देखेंगे तो 1 रन मिलता हुआ और इसी 1 रन के साथ साथ स्कोर बढ़ता हुआ। कुल मिलाकर रन संख्या देखेंगे तो 1 विकेट के नुकसान पर 11 रन है। दूसरा ओवर प्रगति पर है। मंच पर बड़े बड़े मेहमान है, अंकरगी के सरपंच है और माजी सरपंच भी है और इसी के साथ साथ इस उमरानी के सरपंच भी इस मंच पे के ऊपर है। तो इसी तरह से ये देखिए खराब शॉट है, वहां फील्डर मौजूद है। ये दूसरा झटका लगता हुआ और दूसरा मधुर संगीत बजता हुआ। इस गेंदबाज की तरफ से ये देखिए अच्छी गेंद, अच्छा स्ट्रोक, लेकिन वहां फील्डर जरूर मौजूद है। 1 रन पूरा किया है, दूसरे की मांग नहीं होगी। तो इसी तरह से 1 रन मुकम्मल करने के बाद स्कोर बढ़ता हुआ 2 विकेट के नुकसान पर पहले बल्लेबाजी करते हुए 12 रन। अब देखेंगे तो यहाँ पर उमरानी के सरपंच विजय कुमार नामद मंच पर है और उनके साथ साथ परमेश्वर
बिरादार भी मंच पर अंकलगी के ये सरपंच जी है। तो इसी तरह से आज के ये चौथे दिन में बहुत और अहम मुकाबला देख रहे हैं और 16 फरवरी 2022 को इस मंच पर बड़े बड़े हमें मेहमान देखने को मिलेंगे। सांगली के पालक मंत्री जयंतराव जी पाटिल साहब, उनके ओएसडी अमोल दादा डफले सरकार भी इस मंच पर देखने को मिलेंगे। यहाँ के आसपास के सरपंच और कुछ सदस्य देखने को मिलेंगे, जिला परिषद सदस्य, उसके साथ साथ पंचायत समिति सदस्य इस मंच पर देखने को मिलेंगे, क्योंकि ये टूर्नामेंट देखेंगे तो सबसे अच्छा टूर्नामेंट से और सबसे ज्यादा यहाँ पर प्राइज रखा गया है। तो इसी तरह से इस इलाके का ये सबसे मशहूर टूर्नामेंट है और इसी के साथ साथ तौफीक की अगली गेंद इस बार यहाँ पर खेलना चाहते थे, लेकिन जगह पर खेलने की कोशिश करते हुए इसमें पूरी तरह से फंसने के बाद कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं और यहाँ पर स्कोर रुका हुआ। कुल मिलाकर रन संख्या 2 विकेट के नुकसान पर 12 रन। तौफीक की अगली गेंद, तौफीक अब गेंदबाजी करते हुए लेफ्ट हैंड बल्लेबाज को इस बार ये देखिए ब्रॉकर में गेंद है और ये अच्छी गेंद थी, यॉर्कर गेंद थी। यॉर्कर गेंद को खेलने का जरूर प्रयास किया था, खुद को बचाया है और यहाँ पर ये डॉट गेंद बिंदी गेंद आती है। बिंदी के साथ साथ अब देखेंगे तो ये तौफीक अच्छी गेंदबाजी करे। मैंने पहले ही कहा था कि ये तौफीक अच्छी गेंदबाजी करते, सटीक गेंदबाजी करते, लाइन और लेन के साथ गेंदबाजी करके सामने वाले बल्लेबाजों पर यहाँ पर दबाव डालने का प्रयास किया। पावर प्ले में पूरी तरह से बांधकर रखने की कोशिश। इस बार ये देखिए क्या बात है, लाजवाब गेंद, बाल बाल बच गए। यहां पर जरूर अपील होता हुआ और यहां पर देखते हैं अंपायर की तरफ से क्या इशारा आता है। ओवर खत्म होती हुई 2 ओवर के बाद कुल मिलाकर रन संख्या 2 विकेट के नुकसान पर 12 रन है। इस ओवर में पूरी तरह से बांध कर रखा है। जब तक यहां पर खेल रुका है तब तक के लिए मैं रुकता हूं, यू गए यू आए। कम ऑन डीजे। और दूसरे ओवर के बाद पहले बल्लेबाजी हेलो, फिर एक बार मैं सभी दर्शकों को और खिलाड़ियों का स्वागत करता हूं। पुन्हा एकदा तमाम मान्यवरांचे, प्रेक्षकांचे आणि त्याचबरोबर खेळाडूंचे आम्ही अत्यंत मनापासून स्वागत करतोय। जयंत चषक उमराणी 2022 मध्ये उमराणीच्या विजयभूमीवरती सुरू असलेला आपण सामना पाहतोय। जत तालुका आणि सांगली जिल्हा। चौथा दिवस अतिशय महत्वपूर्ण अशा प्रकारचा चेंडू, या चेंडूवरती मात्र कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला आहे। जर दुसरं षटक पाहिलं तर महत्वपूर्ण आणि चांगलं अशा प्रकारचं ते षटक होतं ते सोहेलचं। आता तिसऱ्या षटकात मात्र मारा करतोय तो गोलंदाज, एक महत्वाचा अशा प्रकारचा गोलंदाज आहे आणि महत्वाच्या या गोलंदाजाकडून ही गोलंदाजी केली जाते, तो म्हणजेच सोहेल आहे। आणि आधीच्या षटकात तर पाहिलं तर तौफीकने ही गोलंदाजी केली होती। या चेंडूवरती चांगला प्रहार आहे, त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होत आहे आणि क्षेत्ररक्षणानंतर मात्र ह्या धाबा घेतल्या जात आहेत। मात्र निश्चितच चांगला थ्रो होता, चांगल्या प्रकारची या ठिकाणी बरोबर गॅदर केलेला आहे। पंचांकडून पाहिलं तर 9चा इशारा येतो का ते पाहायचंय। 9चा इशारा येतोय आणि फ्री हिटचा देखील इशारा येतोय।
पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज डावखुराकडून फलंदाज या ठिकाणी या चेंडूवरती समाचार घेतो. समाचार घेत असताना चांगल्या क्षेत्ररक्षण आणि चांगल्या क्षेत्ररक्षणानंतर पाहायचं आहे प्रथम स्ट्राइक वरती थ्रो झाला, त्यानंतर नॉन स्ट्राइक वरती होतोय. एक चांगल्या प्रकारचं आपण क्षेत्ररक्षण पाहिलं, मात्र चांगल्या प्रकारचं कोऑर्डिनेशन नव्हतं. जर कोऑर्डिनेशन असतं तर निश्चितच या ठिकाणी फलंदाज बाद झाला असता आणि एक गडी आणखीन तंबूत परतवला असता. मात्र तसं काही होत नाहीये. एक चांगल्या प्रकारची धावगती आपल्याला पाहायला मिळते. गुड रनिंग बिटवीन द विकेट या दोन फलंदाजांच्या दरम्यान आपण पाहतो. डावखुरा फलंदाज या ठिकाणी मैदानात खेळताना पाहतोय तो म्हणजेच अनिल आहे आणि त्याला साथ देतोय तो रज्जाक. रज्जाक आणि अनिल अशी जोडी मैदानात आहे. समोर मात्र सोहेल गोलंदाजी करणार आहे. पुढचा चेंडू डावखुऱ्या सोहेलचा मात्र फलंदाजाला बॅटच्या पट्ट्यात घेता येत नाहीये. पहा सलामीसाठी आलेला हा रज्जाक मात्र या ठिकाणी चाचपडताना आपण पाहतोय, कारण त्याला चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेता येत नाहीये. हे तिसरं षटक आहे. दुसरं षटक पाहिलं तर अतिशय चांगल्या प्रकारचं षटक होतं आणि चांगल्या प्रकारच्या षटकामध्ये या ठिकाणी चांगली गोलंदाजी करून एक चांगल्या प्रकारचं एक योगदान दिलंय. ते म्हणजेच याच सोहेलच्या साथीदाराने म्हणजेच टोपिकने दिलं होतं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अतिशय सुरेख चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा खराब फटका मारत असताना चेंडू बरोबर शरीर यष्टीवरती आदळतोय. यष्टीरक्षक कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये, मात्र एक धाव रोखू शकत नाहीये. या एका धावेने धावसंख्येत पुन्हा एकदा भर पडते. धावसंख्या होते ती बरोबर 2 गड्यांच्या मोबदल्यात 16. आपण जर पाहिलं तर चौथ्या क्रमांकावरती आलेला अनिल हा डावखुरा फलंदाज आहे. तो मात्र चांगल्या प्रकारे फटके मारण्याचा प्रयत्न करतोय. तोच अनिल सोहेलचा चेंडू खेळण्याकरिता सज्ज. सोहेलकडून हा चेंडू टाकल्यानंतर मात्र हा चेंडू बरोबर यष्टीरक्षकाच्या हातात विसावलेला आहे. कोणत्याही प्रकारची या ठिकाणी चूक केली जात नाहीये ती गोलंदाजाकडून आणि यष्टीरक्षकाकडून. दरम्यान या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू निर्धाव येतोय. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी आणि चांगल्या प्रकारचं आपण क्रिकेट पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती सोहेल येतोय. या चेंडूवरती मात्र छान फटका आहे. फटक्यानंतर मात्र पाहायचंय एकेरी धाव निश्चितपणे प्राप्त होणार आहे. क्षेत्ररक्षक पहा काऊ कॉर्नर मधून हा चेंडू पकडतोय. पकडल्यानंतर मात्र बरोबर फेक करतोय. फेक केल्यानंतर मात्र एकेरी धाव या खात्यात जाते. खात्यात गेल्यानंतर मात्र षटक देखील संपतंय. षटक क्रमांक 3 संपतंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या होते ती 17 अशी धावसंख्या होते. आता जर पाहिलं तर 18 चेंडू 17 धावा. भैरवनाथ या संघाने जर पाहिलं तर चांगल्या प्रकारची फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला होता आधीच्या सामन्यात. तो या ठिकाणी पराभूत ठरलेला आहे. त्यांचा आम्ही अत्यंत मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करतोय. तर या आधी जिंकलेल्या संघाचा या ठिकाणी आम्ही मनापासून अभिनंदन करतोय. तो संघ आहे चेकमेट उमराणी. त्यानंतर आता आपण सामना पाहतोय आजच्या दिवसाचा दुसरा सामना कोहळी क्रिकेट क्लब कोहळी विरुद्ध अंकलगी क्रिकेट क्लब अंकलगी. आजच्या चौथ्या दिवसाचे जे यूट्यूबचे स्पॉन्सर आहेत ते म्हणजे आदरणीय सन्माननीय संतोषजी पडसलगी व संजय कोडमणी या दोघांचेही आम्ही या ठिकाणी ऋण व्यक्त करतोय. आज जर पाहिलं तर हा चौथा दिवस महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा आहे. या चौथ्या दिवसातला आपण दुसरा सामना पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती असणार आहे तो गोलंदाज कोहळी संघाचा हा महत्वाचा हिरा आहे आणि हा हिरा या ठिकाणी गोलंदाजी करतोय. गोलंदाजी मार्कवरती आहे तो फारुक. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतो. फारुकचा हा निश्चितपणे या चौथ्या षटकातला पहिला चेंडू असणार आहे आणि पहिला चेंडू पाहूया. छान पद्धतीने टाकतोय. फलंदाज या ठिकाणी कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये. यष्टीरक्षक देखील कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये. चेंडू मात्र निर्धाव जातोय. धावसंख्या कायम. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अतिशय सुरेख चेंडू सुरेख फटका त्या ठिकाणी पाहायचा आहे. बरोबर क्षेत्ररक्षक जातोय. सर्कलच्या आतमध्ये चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण डाव्या हाताने करताना पाहतोय आणि डाव्या हाताने फेक देखील करतोय. दरम्यान एकेरी धाव या चेंडूवरती प्राप्त होते. या एकेरी धावेने संघ मात्र पोहोचतोय एकूण 2 गड्यांच्या मोबदल्यात चौथ्या षटकामध्ये 18 या धावसंख्येवरती. या षटकात पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव नव्हती. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती एकेरी धाव येते. स्ट्राइक रोटेट होतोय. आता मात्र खेळण्याची जबाबदारी असणार आहे ती रज्जाकच्या खांद्यावरती. रज्जाक पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतो. रज्जाकला मात्र झाक खेळवणार आहे आणि जर झाक खेळला तर या ठिकाणी चांगल्या प्रकारच्या धावा होऊ शकतात. इथे मात्र मला एक गाणं आठवत आहे. थोडंसं लिफ्ट करा दो. एखादा चौकार षटकारांची गरज आहे ती म्हणजेच अंकलगी संघाला. अंकलगी संघाकडून धीमी सुरुवात झाली होती आणि धीमी सुरुवात होत असताना मात्र रज्जाक स्ट्राइक एंडला खेळण्याची जबाबदारी असणार आहे. आता मात्र हा चेंडू निश्चितपणे हा भिरकावून देतो. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक असणार आहे
मिडविकेट पट्ट्यातून क्षेत्ररक्षण चांगल्या प्रकारचं होतं. क्षेत्ररक्षक चेंडू फेकत नाहीये तोपर्यंत मात्र ही एक धाव या फलंदाज रज्जाकच्या खात्यात जाते. रज्जाक मात्र अजूनही सावकाश खेळताना पाहतोय, चाचपडत खेळताना पाहतोय. जर तो या ठिकाणी फुलला आणि जर त्याची बॅट तळपली तर या ठिकाणी चौकार षटकार पाहायला मिळणार आहेत. मात्र समोर पहा डाव्या हाताचा फलंदाज, पाहूया कशा प्रकारची तो फलंदाजी करतो. ते अतिशय दर्जेदार अप्रतिम अशा प्रकारची फलंदाजी करणं या ठिकाणी अपेक्षित आहे. कारण दर्जेदार अशा प्रकारचा स्पर्धा आणि दर्जेदार अशा प्रकारच्या स्पर्धेत आपण हा महत्वपूर्ण अशा चौथ्या दिवसातला सामना पाहतो, जो सामना होतोय अंकलगी विरुद्ध कोहली. कोहलीचा गोलंदाज गोलंदाजी मार्गातून अतिशय सुरेख प्रकारची गोलंदाजी करतोय. या सत्रात जर आपण पाहिलं ना, या पहिल्या सत्रात एक पहिला डाव आहे, या पहिल्या डावामध्ये चांगल्या प्रकारची गोलंदाजी झाली आहे आणि चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली आहे ती म्हणजेच कोहली क्रिकेट क्लब कोहली संघाकडून. कोहलीच्या या डाबाची सुरुवात करत असताना पहिली गोलंदाजी केली होती सोहेलने. दुसऱ्या षटकाकरता तौफिक आला होता, तिसऱ्या षटकाकरता सोहेल आला होता आणि चौथ्या षटकाकरता फारुक येतोय. या सगळ्यांनी चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती फारुक. समोर मात्र एक छान फटका मारायचा होता, बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. जर चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला असता तर या ठिकाणी धावा झाल्या असत्या, मात्र तसं काही करू शकत नाहीये. चेंडू आणि चेंडू बळीमध्ये पवित्र रिश्ता राखता येत नाहीये आणि त्यामुळेच मात्र या ठिकाणी चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या कायम असणार आहे. आज जर आपण पाहिलं तर या षटकात एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी करताना या फारुकला आपण पाहतोय. तोच फारुकच्या या चेंडूवरती समाचार घेत असताना चेंडू बरोबर क्षेत्ररक्षकाच्या हातात जातोय. फलंदाज बाद होतोय. फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र डीज ऑपरेटर मला जोडले जात आहेत. 3 गडी बाद होत आहेत. रज्जाकने फक्त केले आहेत 4 धावा. सलामीसाठी आला होता. आता आपण जर पाहिलं तर हे एकूण जर षटक क्रमांक पाहिलं तर चौथं होतं आणि या चौथ्या षटकापर्यंत तो थांबला होता. थांबल्यानंतर मात्र तो या ठिकाणी 4 धाबाकडून परतलेला आहे. जर आतापर्यंत प्रथम सिद्धराम बाद झाला, त्यानंतर सागर बाद झाला आणि सागरच्या मागोमाग आता या ठिकाणी रज्जाक देखील बाद होतो. एकूण 3 गडी बाद झालेले आहेत. प्रथम फलंदाजी करताना गोलंदाजी मार्कवरती असणार तो गोलंदाज तौफिक या ठिकाणी असणार आहे. तौफिकने मात्र मगाशी एक तोफा दिली होती. तोच तौफिक या ठिकाणी शेवटचं या ठिकाणी सेकंड लास्ट षटकाकरिता येतोय. टाइमपास होतोय पंच. अब यहाँ पर ये 5वां ओवर प्रगति पर है. 5वें ओवर के लिए इस तौफिक के हाथ में गेंद सौंपी गई है. बल्लेबाजी का छोर संभालते हुए बल्लेबाज राकेश रहेंगे. राकेश के लिए पहली गेंद इस बार यहाँ पर पूरी तरह से ये तैयार नहीं थे और बाद में गेंदबाजी के मोर्चे पर थे. फिर एक बार अब अपने गेंदबाजी के मोर्चे पर जाते हुए कुल मिलाकर रन संख्या देखेंगे तो 3 विकेट के नुकसान पर 20 रन है. ये 5वां ओवर प्रगति पर है. गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाज इस बार ये देखिए उठाकर खेलने की बार बार कोशिश कर रहे और बार बार यहां पर ये असफल होते हुए. बार बार आपको बड़े चौके छक्के नहीं देखने को मिलेंगे, लेकिन ये जो बल्ला है, बल्ला आपको अच्छी तरह से घुमाना है. मेरिट के हिसाब से घुमाएंगे तो जरूर रन बन सकते हैं. अगली गेंद अंपायर के बगल से तेज कदमों के साथ. इस बार ये हवा में गेंद है. स्ट्रेट ड्राइव के रूप में इस बार देखेंगे कितने रन मिलते. 1 रन पूरा किया, दूसरी रन की मांग और दूसरा रन भी पूरा किया और दूसरे रन के साथ साथ यहां पर स्कोर भी बढ़ता हुआ. कुल मिलाकर रन संख्या देखेंगे तो 3 विकेट के नुकसान पर 22 रन है. ये 5वां ओवर प्रगति पर है और 5वें ओवर में ये गेंदबाजी अच्छी हो रही है, लेकिन ये गेंदबाजी के साथ साथ देखेंगे तो बल्लेबाजी अच्छी होगी तो यहां पर ये ज्यादा रन बन सकते. मैंने और ये अच्छा स्ट्रोक है, दर्शनीय स्ट्रोक है. यहाँ पर सूझबूझ वाली पारी खेलने का अब प्रयास करते हुए, लेकिन खराब फील्डिंग के बदौलत खराब यहाँ पर डिसीजन भी लेते हुए दूसरा
अगली गेंद, इस बार क्लीन बॉल और एक झटका लगता हुआ। ये गेंद को पढ़ नहीं पाए, न पढ़ने के कारण सीधी गेंद विकेट कीपर के दास्तान में। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, खेल रुका हुआ। अब ये 5वां ओवर प्रगति पर है गेंदबाजी के बुर्जे पर। गेंदबाज अच्छी गेंदबाजी करते हुए। अगली गेंद, इस बार ये अच्छा स्ट्रोक है, वहां फील्डर मौजूद है। मेरान के लंगोन के खिलाड़ी ने इस गेंद को जरूर उठाया है। तब तक के लिए यहाँ पर 1 रन पूरा किया और इसी 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 5 ओवर के बाद कुल मिलाकर रन संख्या 24 रन। यहाँ पर देखेंगे ना तो आज के दूसरे इस मैच में कम रन बन चुके हैं। ज्यादा एफर्ट यहाँ पर कोहली की टीम ने किए, ज्यादा अच्छी गेंदबाजी की है। आखिरी 6 गेंदों में कितने रन मिलते हैं, कितने रन इकट्ठे करते हैं, ये भी देखने वाली चीज रहेगी। जब तक क्या रुका है तब तक के लिए मैं रुकता हूं और सीधे चलता हूं डीजे की तरफ। यू गए यू आए। मी अत्यंत मनापासून स्वागत करतोय जयंत चषक उमराणी 2022 मध्ये। त्याचबरोबर टीचर्स 11 हा देखील या ठिकाणी दाखल होणारे पुढचा चेंडू आहे। आता मात्र एक छान चेंडू, हा चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात देतोय। एक चांगल्या प्रकारचा चेंडू, पंचांकडून वाईटचा इशारा येतोय आणि वाईट नंतर मात्र धावसंख्येत या ठिकाणी भर पडणार आहे। धावसंख्या होते ती 29। हे निर्णायक 5वं षटक आहे। आता मात्र मी मगाशी सांगत होतो की टीचर्स 11 हा संघ दाखल होणार आहे। त्याचबरोबर माळकोट सीसी हा संघ या ठिकाणी दाखल झाले, त्यांचा मी अत्यंत मनापासून स्वागत करतोय। पंचांकडून नोचा इशारा येतोय आणि नो नंतर मात्र पुन्हा एकदा हवेत हात फिरतोय। धावसंख्येत देखील भर पडते, धावसंख्या होते ती 29। आता मात्र गोलंदाजी मार्कवरती असणारा गोलंदाज ही या ठिकाणी खराब गोलंदाजी करतोय, तो म्हणजेच लुकमानची ही गोलंदाजी आहे, शेवट लखनची आहे। लखनच्या या चेंडूवरती मात्र पहा, हा चेंडू निश्चितपणे भिरकावून देत असताना षटकार जातोय। षटकार आगमन झालेलं, त्यांचा मी अत्यंत मनापासून स्वागत करतोय जयंत चषक उमराणी 2022 मध्ये। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज, अतिशय सुरेख चेंडू, बॅटची कडा आहे, निश्चितपणे पाहायचं फलंदाज बाद होतो का, आणि या ठिकाणी फलंदाज बाद। सहा गडी बाद झालेले आहेत, 7वा गडी मैदानात जातोय। अतिशय चांगल्या प्रकारची कामगिरी, चांगल्या प्रकारची गोलंदाजी, अचूक आणि या ठिकाणी नियंत्रित अशा प्रकारच्या गोलंदाजी समोर या ठिकाणी अंकलगी संघाला जास्त धावा रचता येत नाहीयेत। एकूण धावसंख्या होते 6 गड्यांच्या मोबदल्यात 32 अशी धावसंख्या होते। हे शेवटचं महत्त्वपूर्ण अशा प्रकारचं षटक पाहतोय तो या ठिकाणी लखन टाकतोय। लखनचा हा चेंडू पुन्हा एकदा अतिशय छान चेंडू म्हणता येणार नाहीये, पंचांकडून पुन्हा एकदा नोचा इशारा येतोय। फ्री हिट ऑन असणार आहे, फ्री हिट ऑन असणार आहे आणि फ्री हिट ऑन असल्यामुळेच आता पहा हा जो लखन आहे तो थोडासा भरकटताना पाहतोय, पण आधीच्या 4 षटकातली गोलंदाजी पाहिली ना तर जबरदस्त अशा प्रकारची गोलंदाजी आहे।
उमराणी गावचे उपसरपंच आदरणीय संजयजी शिंदे हे या ठिकाणी दाखल झाले आहेत, ज्यांच्याकडून या स्पर्धेकरिता या स्पर्धेचं क्रमांक 2चं पारितोषिक रोख रुपये रक्कम आपल्याला प्राप्त झालेली आहे. रोख रुपये रक्कम 33,333 चे देणगीदार. अतिशय सुरेख चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही, धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, फलंदाज निश्चितपणे बाद होतो का ते पाहायचं आहे. पंचांकडून मात्र नटआउटचा इशारा येतोय. पहा या स्पर्धेचं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे रोख रुपये रक्कम 33,333 आणि हे पुरस्कृत केले उमराणी गावचे उपसरपंच आदरणीय संजयजी शिंदे. हे मंचावरती आपण पाहतोय, त्यांच्या साक्षीने आपण हा सामना पाहतोय. पुढच्या चेंडूचा मात्र या ठिकाणी सामना केला जातोय. सामना केल्यानंतर मात्र चेंडू बरोबर क्षेत्ररक्षण चांगल्या प्रकारचं केले जात आहे. त्यानंतर मात्र एकेरी धाव असणार आहे. या एकेरी धाब्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती एकूण 36, हे 35 अशी धावसंख्या होते. गोलंदाजी मार्कवरती असणार आहे तो गोलंदाज लखन असणार आहे. लखनचा अतिशय सुरेख चेंडू आहे. शेवटच्या चेंडूवरती मात्र चांगला फटका आहे. चांगल्या फटक्यानंतर मात्र एक धाव पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याच्या नादात फलंदाज बाद होतोय. 7 गड्यांच्या मोबदल्यात एकूण आपण ही आल्याची नोंद समालोचन कक्षाकडे करायची आहे. आपली आय कार्ड आहेत ती घेऊन बरोबर समालोचन कक्षाजवळ यायचं आहे. सर्वच्या सर्व आय कार्ड असली पाहिजेत आणि ती ओरिजिनल देखील असली पाहिजेत. त्याचबरोबर मोबाईलवरती असतील तरी चालतील, परंतु ओरिजिनल ही अत्यावश्यक आहेत. याची आपण नोंद घ्यायची आहे. एकूण 37 धाबांचा पाठलाग करायचा आहे. अंकलगी या संघाने 36 धाबा कुठल्या होत्या तर समोरच्या संघाने चांगल्या प्रकारे जखडून ठेवण्याचं काम केलं होतं, तो म्हणजेच कोहली क्रिकेट क्लब कोहली. या ठिकाणी मी थांबतोय, डीजे ऑपरेटर यांना बोलावतोय आणि एक मधुर संगीत ऐकूया.
जी मार्कवरती पाहूया कोणता गोलंदाज येतो ते. क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. एकूण पाठलाग करावं लागणार आहे. ती धावसंख्या आहे 37 कराव्या लागणार आहेत. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या अंकलगी. नक्कीच या आपण ऐतिहासिक मैदानावरती ही महत्त्वपूर्ण अशा प्रकारची स्पर्धा पाहतोय. आज जर पाहिलं तर या जतच्या परिसरामध्ये विविध अशा प्रकारच्या यूट्यूब लाईव्हवरती आपण स्पर्धा पाहतो. याची सुरुवात 2021 पासून झाली आणि 22 मध्ये देखील आपण चांगल्या प्रकारची ही स्पर्धा पाहतोय. चांगल्या प्रकारच्या स्पर्धेतला हा दर्जेदार अशा प्रकारचा सामना पाहतोय. आजच्या दिवसातला दुसरा सामना जो सामना होतो अंकलगीर क्रिकेट क्लब अंकलगी विरुद्ध कोहळीच्या संघाने एकूण अंकलगीच्या संघाला 6 षटकांमध्ये 36 या धावसंख्येवरती रोखलेला आहे आणि 37 धावांचा मात्र पाठलाग करावा लागणार आहे. सोहेल मात्र स्ट्राईक एंडला असणार आहे. नॉन स्ट्राईक एंडला असणार आहे तो फलंदाज तौफिक असणार आहे. तौफिक आणि सोहेल अशी जोडी मैदानात आहे. उपस्थित संघांना विनंती आहे आपण आल्याची नोंद त्वरित समालोचन कक्षाकडे करावी. त्याचबरोबर आपले आय कार्ड कॉमेंट्री बॉक्सकडे घेऊन यायचे आहेत. टीचर 11 आपल्याला विनंती आहे आपल्या आय कार्डसह समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. टीचर 11 या ठिकाणी दाखल झाले त्यांचं मी अत्यंत मनापासून स्वागत करतो. जयंत चषक उमराणी 2022 मध्ये हे ऐतिहासिक मैदान आहे. सर सेनापती प्रतापराव गुजर मैदानात सुरू असलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. अतिशय सुरेख चेंडू सुरेख फटका. या फटक्यावरती मात्र हा फलंदाज जर पाहिल्यानंतर एक चांगला फटका खेळतोय दर्जेदार फटका खेळतोय तंत्रशुद्ध अशा प्रकारची फलंदाजी करतोय. त्यानंतर मात्र तो ही एकेरी धाव घेतोय. मित्रांनो जो पेंडॉल आहे त्या पेंडॉलमध्ये काही गाड्या आहेत त्या गाड्या आपण बाजूला करायच्या आहेत. ते फक्त प्रेक्षक बसण्याकरिता जागा आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज असणार आहे तो म्हणजेच इराप्पा असणार आहे. हा इराप्पा पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करतो. पहिला चेंडू छान होता बरोबर हा पोटाच्या लेवलचा चेंडू होता. या पोटाच्या लेवलच्या चेंडूवरती बॅट फिरकवलेली आहे. त्यानंतर मात्र एकेरी धाव घेतली ती म्हणजेच डावखुरा फलंदाज या ठिकाणी सोहेलला मात्र या ठिकाणी नॉन स्ट्राईक एंडवरती थांबावं लागतंय. आता मात्र हा पुढचा चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतोय बिरकावून देतो चेंडूवरती जबरदस्त आणि जलद गतीने बॅट फिरवल्यानंतर पाहायचं या चेंडू धावांमध्ये रूपांतरित करण्यात हा फलंदाज या ठिकाणी यशस्वी ठरतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. अतिशय या ठिकाणचा हा चेंडू पाहिला तर अतिशय खराब चेंडू आहे आणि खराब चेंडू नंतर मात्र धावसंख्येत पुन्हा एकदा भर पडणार आहे. धावसंख्या होते ती 6. पहिलं षटक चालू आहे. 37 धावांचा पाठलाग करायचा आहे. 6 षटकांचा सामना. या ठिकाणी पुन्हा एकदा फलंदाज बीट होतोय. बीट झाल्यानंतर मात्र चेंडू थोडासा डावी यष्टी आहे डाव्या यष्टीच्या बाहेर आहे. पहिलं या ठिकाणी पंच मात्र त्याला स्वर असल्याची खूण करत आहेत. स्वर धाब्याने धावसंख्येत भर पडते. हा गोलंदाज आहे ना तो थोडासा आपण चाचपडत गोलंदाजी करताना पाहतोय कारण पहिल्या चेंडूवरती त्याला चौकार आला होता त्यानंतर मात्र तो थोडासा चाचपडतोय. अतिशय सुरेख चेंडू अतिशय सुरेख जबरदस्त अशा प्रकारचा मारा आहे. बघा एकूण जर पाहिलं तर हा चेंडू थोडं जमिनीवरती पडल्यानंतर बरोबर कमरेच्या लेवलने जातोय कमरेच्या बाजूने जातोय त्यामुळे फलंदाज चाचपडताना आपण पाहतोय. यष्ट्या जर पाहिल्या तर 4-5व्या यष्टीवरचा हा चेंडू होता. पुन्हा एकदा करा पटका चेंडू अभेत आहे त्या ठिकाणी यष्टीरक्षक स्वतः येतोय फलंदाज बाद होतोय आणि पहिला धक्का बसतोय तो म्हणजेच कोहळी संघाला. डीजे ऑपरेटर मला जोडले
कक्षाच्या दिशेने यायचं आहे. आम्ही आपलं या ऐतिहासिक मैदानामध्ये मनापासून स्वागत करतो. ही विजयी भूमी आहे. स्वराज्यावरती चालून आलेल्या या बेहलोल खानला इथे पराभूत करण्याची पराक्रम केला तो म्हणजे सरनौबत सरसेनापती प्रतापराव गुजर यांनी. ती ही भूमी आणि या भूमीत सुरू असलेला हा अत्यंत दर्जेदार अशा प्रकारचा महासंग्राम क्रिकेटचा पाहतोय. क्रिकेटच्या महासंग्रामातला पुढचा सामना असणार आहे टीचर 11 विरुद्ध माळकोट सेसी. गोलंदाजी मार्कोटी गोलंदाज. आता मात्र पहा गोलंदाजाला अंदाज येत नाहीये, फलंदाज देखील या ठिकाणी अंदाज घेऊ शकत नाहीये. चांगल्या प्रकारचं या ठिकाणी आपण क्रिकेट पाहतोय. फलंदाजाने चकवण्याचा प्रयत्न केला होता, चकवत असताना मात्र हा गोलंदाज अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करताना पाहतोय. एक चांगल्या प्रकारचं आपण षटक पाहतोय. षटक क्रमांक दुसऱ्या इनिंग मधलं इराप्पाचं हे पहिलं षटक आहे. पहिल्या गडी त्यांनी तंबूत परतवलेला आहे. आता मात्र हा चेंडू मारण्याचा प्रयत्न आहे, चांगला प्रयत्न आहे. त्या ठिकाणी फलंदाज एकेरी धाव घेणार आहे. क्षेत्ररक्षण चांगल्या प्रकारचं होतोय. चांगल्या क्षेत्ररक्षणानंतर या ठिकाणी षटक देखील संपतंय. षटक क्रमांक 1 संपतंय. धावसंख्या 8 एका गड्याच्या मोबदल्यात. मी थांबतोय आणि तुम्ही ज्याची वाट पाहत होतात अशा प्रकारचं गाणं वाजतंय. हारीच आहेत आणि आपल्या गावचे सरपंच म्हटले तर ते विजय कुमार नामद आहेत. त्यांचं जर नाव पाहिलं तर विजय कुमार आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी विजय प्राप्त केला होता आणि ते फलंदाजी करताना देखील एक विजयी अशा प्रकारचा फटका मारला होता ते विजय कुमार. आता मात्र या चेंडूवरती फटका मारला जातोय. फटका मारल्यानंतर चेंडू बरोबर सीमा रेषेच्या दिशेने येतोय. चेंडू सीमा पार कॉम्बॉक्सवर चेंडू येतोय. गाणे चौकार येणार की षटकार येणार, मात्र या ठिकाणी चौकार येतोय. पंच पहा, पंचांचा डान्स पहा. जसा थँक्यू जसा डीजेचा ताल वाजेल, ताल वाढेल ना, तसा पंचांचा देखील ताल वाढताना आपण पाहणार आहोत. एक छान फटका, एक चांगल्या प्रकारचा प्रयत्न, चांगल्या प्रकारचा चेंडू आपण पाहिलाय. टीचर 11 आपण टॉस करिता बरोबर कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे. टीचर 11च्या सर्व खेळाडूंचे आम्ही अत्यंत मनापासून स्वागत करतोय. आता मात्र या चेंडूवरती प्रहार करायचा होता, प्रहारात मात्र पाहायचं आहे त्या ठिकाणी निश्चितच खराब क्षेत्ररक्षणानंतर ही दुहेरी धाव सहजपणे घेतली जाते. मित्रांनो, टीचर 11 मध्ये जर आपण पाहिले ना तर सर्व शिक्षक वर्ग या स्पर्धेमध्ये दाखल होताना आपण पाहतोय. यावरून तुमच्या लक्षात येईल की ज्या ठिकाणी शिक्षक येतात त्या ठिकाणची स्पर्धा ही पारदर्शक असते, हे तुमच्या लक्षात येईल. आणि पारदर्शक अशा प्रकारच्या दर्जेदार स्पर्धेमध्ये हा टॉस होतोय. आता मात्र मैदानात पाहिला तर एक चांगल्या प्रकारचा चेंडू आणि मंचावरती टॉस होताना पाहतोय. टीचर 11 विरुद्ध माळकोट सीसी. टॉस करण्याची मी विनंती करणार आहे. आदरणीय सन्माननीय उपसरपंच संजयजी शिंदे यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करावा.
या ठिकाणी षटक असणार आहे. अजित गोलंदाजी मार्ग वरती असणार आहे अंकलगी क्रिकेट क्लब अंकलगी संघाचा. फिर एक बार मेहमानों का और बड़ी तादाद में यहाँ पर दर्शक है और दर्शकों का स्वागत करता हूँ. आज का ये चौथा दिन है और चौथे दिन का अब यहाँ पर ये मुकाबला देख रहे, अच्छा मुकाबला है अंकल के क्रिकेट क्लब अंकल के और कोहली क्रिकेट क्लब कोहली के बीच का ये मुकाबला है. गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाज अजीत तैयार रहेंगे, खेलने के लिए तैयार बल्लेबाज. ये देखिए खड़े खड़े खेलने की कोशिश. अब ये वाइड का इशारा भी आता हुआ, ज्यादा गेंद बाहर थी, बाहर वाली गेंद को जरूर यहां पर खेलना चाहते थे लेकिन ज्यादा बाहर जाने के बाद अंपायर ने इस गेंद को वाइड का करार किया है और वाइड के साथ साथ स्कोर बढ़ता हुआ. फिर एक बार गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाज. ये देखिए यहां पर ये और एक गेंद खराब खराब यहां पर गेंदबाजी करते हुए. ये अजीत की तीसरी ओवर है और अजीत की देखेंगे तो यहाँ पर 2 गेंद डाल चुके और ये खराब गेंदबाजी करते हुए खराब गेंदबाजी के साथ साथ अब स्कोर बढ़ता हुआ. कुल मिलाकर रन संख्या देखेंगे तो 21 रन. यहाँ पर ये अच्छी गेंद लेकिन कमबैक किया है. कमबैक करने के बाद जरूर यहाँ पर कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं. अब तक देखेंगे तो खेल रुका हुआ. तो ये बहुत ही अच्छी गेंदबाजी करते हुए गेंदबाज यहाँ पर कमबैक करते हुए. इसी तरह की गेंदबाजी करेंगे ना तो सामने वाले बल्लेबाज को तकलीफ रहेगी. ये देखिए इस बार यहां पर खेलना जरूर चाहते थे और लेग बाइज का इशारा था. लेग बाइज के साथ साथ स्कोर बढ़ता हुआ. कुल मिलाकर रन संख्या 22 रन. 1 विकेट के नुकसान पर सोन्याळ क्रिकेट क्लब सोन्याळकडून रमेश डिस्कल डान्सिंग अंपायर यांच्याकरिता 100 रुपयाचं पारितोषिक आहे. खराब चेंडू आहे. आता मात्र डान्स पाहायला मिळणार आहे कारण नोटांचा वर्षाव व्हायला लागलेला आहे आणि नोटांचा वर्षाव होत असताना मात्र एक खराब अशा प्रकारचा चेंडू नंतर मात्र पंचांकडून एक वाईटचा इशारा येतोय. वाईट नंतर मात्र धावसंख्येत भर पडणार आहे. अजित मात्र गोलंदाजी मार्गवरती असणार आहे. या षटकातला पुढचा चेंडू आता मात्र पुढे सरसवतो. बॅटच्या पट्ट्यात घेतोय. बॅटच्या पट्ट्यात घेतल्यानंतर मात्र निश्चितच जर पाहिलं तर ही एकेरी धाव घेतली जाते. या एकेरी धाब्याने धावसंख्येत पुन्हा एकदा भर पडते. धावसंख्या होती ती 29 षटकामध्ये 37 धावांचा पाठलाग करताना 24 अशी धावसंख्या होते. एक गडी बाद झालाय या ठिकाणी पाठलाग करताना कोहली संघाचा. आता मात्र हा चेंडू निश्चित जर पाहिला तर खराब मारा आहे आणि खराब मारा अतिशय खराब मारल्यानंतर मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडते. स्टायलिस्ट अंपायर जर पाहिले ना, अंपायर यांची जर ऍक्शन पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की चांगल्या प्रकारची ऍक्शन आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज अतिशय सुरेख मारा करतोय. सुरेख मारा करत असताना पंचांकडून 9चा इशारा येतोय. 9 नंतर मात्र पहा या चेंडूवरती धावा किती प्राप्त होतात ते 1 धाव तर निश्चितपणे प्राप्त होते. एकूण 2 धावा असणार आहेत आणि या 2 धावांनिशी संघ पोहोचतोय. फ्री हिटचा देखील इशारा येतोय. धावसंख्या 27 या धावसंख्येवरती पोहोचतोय. फ्री हिटचा इशारा. फ्री हिट नंतर मात्र पाहूया गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज या ठिकाणी चेंडू बरोबर शरीर यष्टीवरती आदळतोय. फलंदाज या ठिकाणी चाच पडताना पाहतोय. डावकुऱ्या फलंदाज आहे आणि या डावकुऱ्या फलंदाजाला या चेंडूचा अंदाज येत नाही. येतो म्हणजेच या सोहेलला एकूण मापक असं आव्हान होतं आणि मापक आव्हानाचा पाठलाग करताना मात्र या ठिकाणी हा अजित मात्र खराब गोलंदाजी करतोय कारण त्याने आतापर्यंत खूप खराब चेंडू टाकलेत म्हणजेच अतिरिक्त चेंडू टाकलेत. या अतिरिक्त चेंडूंमुळेच या ठिकाणी धावसंख्या वाढते. पुन्हा पुढे पुढे सरसावतोय. बॅट भिरकावून देतोय स्ट्रेट डाऊच्या स्वरूपात. त्या ठिकाणी लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईपर्यंत या सोहेलच्या खात्यामध्ये ही एकेरी धाव जाते. षटक क्रमांक 3 संपतंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 37 धावांचा पाठलाग करताना एका गड्याच्या मोबदल्यात कोहली संघाची धावसंख्या होते ती 28. मी थांबतोय. डीजे ऑपरेटर यांना बोलावतोय.
अतिशय सुरेख चेंडू, सुरेख फटका, त्या ठिकाणी पाहायचा क्षेत्ररक्षक येतोय, साधा सोपा झेल या ठिकाणी सुटतोय. झेल सुटल्यानंतर मात्र पंच चाचपणी करतायत, तोपर्यंत मात्र ही सुहेल एकेरी धाव घेतोय. एक उंच खुरा फटका होता, तो चेंडू बरोबर या ठिकाणी क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचला होता. क्षेत्ररक्षक मात्र चूक करतोय, त्याचं प्रत्युत्तर पहा एका धाब्यात होतोय. पुन्हा एकदा एक चांगल्या प्रकारचा फटका मारण्याचा नादात मात्र हा चेंडू थेट क्षेत्ररक्षक यष्टीरक्षकाच्या हातात विसावतो. यष्टीरक्षक मात्र कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये, निर्धाव अशा प्रकारचा चेंडू टाकण्याचे कमाल करतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी करताना आपण पाहतो. या षटकातला महत्वपूर्ण अशा प्रकारचा चेंडू, चेंडूवरती मात्र कोणत्याही प्रकारची धाव नाहीये, निर्धाव चेंडू जातोय. सलग 2 चेंडू निर्धाव टाकण्याची कमाल हा या ठिकाणी गोलंदाज करताना आपण पाहतोय. हे षटक क्रमांक पाहिलं तर हे 30रं षटक आहे आणि 30ऱ्या षटकातला महत्वपूर्ण अशा प्रकारचा मारा आहे. 4थं षटक आहे सर. असं पुन्हा एकदा या ठिकाणी फलंदाज एक चांगल्या प्रकारे प्रयत्न करतोय. गोलंदाजी पाहिली ना तर 4थ्या षटकातली अतिशय सुरेख अशा प्रकारची गोलंदाजी आहे आणि या गोलंदाजीवरती मात्र कोणत्याही प्रकारचा मोठा फटका मारता येत नाही. जो मोठा फटका मारला होता तो बरोबर क्षेत्ररक्षकाच्या हातात घेतला होता, तिथे चूक झाली होती. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा जबरदस्त फटका, हवेत चेंडू आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतो का ते पाहायचं आहे. भौगोलिक परिस्थितीमुळे हा चेंडू त्याला पकडता येत नाही आहे. जर त्या ठिकाणी ती भौगोलिक परिस्थिती चांगली असती तर निश्चितच या ठिकाणी हा झेल होऊ शकला असता. मात्र त्या ठिकाणी 2 धाबा खर्च होत आहेत, 2 धाबांशी संघ पोहोचतोय. 37 धाबांचा पाठलाग करताना एका गड्याच्या मोबदल्यात 32 या धावसंख्येवरती विजयासाठी फक्त 5 धाबांची गरज आहे. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सोहेल पुढे सरचवतोय, बॅट बिरकावून देतोय. त्यानंतर मात्र पहा पुन्हा एकदा लॉंगॉनच्या क्षेत्रात हा चेंडू जातोय. सावकाशपणे हे तो एकेरी धाव पूर्ण करतोय. या एकेरी धावेने धावसंख्येत भर पडते. चिक अँड बेट हा संघ या स्पर्धेतल्या पहिल्या फेरीत विजयी ठरलेला आहे. आता मात्र आजच्या दुसऱ्या सामन्यात विजयी कोण ठरणार हे मात्र 12 चेंडू नंतर आपल्याला कळणार आहे. 12 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 4 धावांची गरज. 12 चेंडू 4 धावांची गरज. निश्चितच जर सामना पाहिला तर बरोबर अंकलगीच्या विरुद्ध बाजूने जाताना आपण पाहतोय. कारण जर एकूण 12 चेंडूचा विचार केला तर आणि 4 धावांचा विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की साधं सोप्या अशा प्रकारचं गणित आहे आणि साधं सोपं समीकरण आहे विजयाकरिता, ते म्हणजेच कोहली संघाकरिता. कोहली संघाचा सलामीचा फलंदाज अजूनही मैदानात आहे तर त्याला साथ देण्याचं काम करतोय तो या ठिकाणी गोलंदाज नॉन स्ट्राईक इनवरचा फलंदाज आहे, तो म्हणजेच अरविंद. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज या ठिकाणी सज्ज असणार आहे. या षटकातला महत्वपूर्ण अशा प्रकारचा चेंडू आहे. आता मात्र या चेंडूवरती चांगला प्रहार, चांगल्या प्रहारानंतर चेंडू जातोय या ठिकाणी चौकार. मी ऋण व्यक्त करतोय. त्याचबरोबर या स्पर्धेत विजय प्राप्त झाल्याबद्दल कोहली संघाचे मनापासून हार्दिक हार्दिक आभार. यानंतरचा सामना आहे हा थोड्याच वेळात आम्ही जाहीर करतोय आणि तत्पूर्वी आपण एक चांगलं गाणं ऐकूया. डीजे ऑपरेटर मला जोडले जाणार आहेत.